ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा परिषद उमेदवार मानसी भोगन कोवाड गावची हिरा पांडुरंग जाधव जनतेच्या सेवेलाच जीवनाचं ध्येय मानणाऱ्या मानगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उच्च शिक्षित MBA करणारी मानसी कल्लाप्पा भोगन कोवाड गावची हिरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले। पाहूया पुढे ते काय म्हणतात। हा महत्त्वाचा असतो। कुठल्याही उमेदवाराला निवडून देत असताना पक्ष आपल्या आपल्या उमेदवाराची स्तुती हे सगळं करत असतो। पण मानगाव जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे आणि दोन उमेदवाराची जर तुलना केली तर मला वाटतं मानसी कल्लाप्पा भोगन ह्या आमच्या मिनी विधानसभा म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अतिशय सक्षम उमेदवार वाटते। मला त्या मुलगीकडे बघितल्यानंतर तिच्या बाहेरचं बघितल्यानंतर खूप आश्चर्य वाटते। पहिलीच वेळ ही मुलगी येते, इतक्या धडाडीनं बोलते, म्हणते मी MBA शिकलेली आहे, मी शहरात वाढलेले आहे, मी हायफाय संस्कृतीत वाढले आहे, पण माझं मूळ कशात आहे, मी शेणमूत काढले म्हणते, हां शेतात कोळपा वाढला म्हणते। म्हणजे ह्या मुलीला ग्रामीण नस माहिती आहे। तिचा मी अभ्यास करून बघितला की तिचं काय ती व्हिजन आहे, तरुणासाठी करायचं, तरुणीसाठी करायचं, काय ते या पोरगीकडे घट्स आहेत। अगदी तिचं चालणं बोलणं, तिचा अभ्यास, तिची धडाडी म्हणजे एक अजब करणारी एक नेतृत्व माणगाव जिल्हा परिषदेचा कायापालट करणार काय आणि ती कायापालटचे गुण बहुता त्यांच्या वंशावळीतच मला दिसतं। कारण बाबा जिल्हा परिषदेचे सदस्य होते कल्लाप्पा भोगन, न होतो न भविष्य ते हे केला। जिल्हा परिषदेच्या इतिहासात मी अजूनपर्यंत नाव ऐकलं नाही की कल्लाप्पा भोगन यांनी एवढा निधी आणला, एवढा विकास काम केला आणि गावागावात पोचणारा जिल्हा परिषदेचा सदस्य मी बघितला नाही। एक विद्याताई विलास पाटील आणि कल्लाप्पा भोगन ह्या दोन जोडगोळीने जे धुमाकूळ घातलं, अक्षरशः सांगतो तुम्हाला की ह्या माणसं घराघरापर्यंत पोचली, उंबऱ्यापर्यंत त्याचा साहजिकच प्रभाव माणसीला मिळणार, विचारांचा प्रभाव, विचारांचा वारसा त्याच्याकडे मिळणार आहे। आणि मानसी भोगन जर ह्या माणगाव मतदारसंघाला नेतृत्व म्हणून निवडून आली तर येण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे। हे मी कुणाचं आम्हाला राजकीय विश्लेषण करत असताना, आजच्या दोन्हीचा विचार करत असताना हे मानसी भोगन या सरस आहेत, त्या माणगावपुरता जरी विचार करायचा म्हटला तरी तिला पर्याय नाही असं माझं मत आहे। आणि निश्चित ठामपणे लोकांनी तिला डोळे झाकून निवडून द्यावं। जो राष्ट्रवादीने उमेदवार दिलेले म्हणजे मानसी अत्यंत आम्हाला वाटत होतं असं मुलगी आहे ही काय करणार किंवा काय करणार, आणि सुसंस्कृत आणि धडाडीची मुलगी पहिली वेळ आम्हाला बघायला मिळाली। तिचे बाईट्स आणि हे बघितलं आणि निश्चितच काहीतरी करण्याची पूर्वी घेऊनच ती आपल्या निवडणुकीसाठी उभा आहे। तसंच पंचायत समितीचे सुद्धा दोन्ही उमेदवार चांगले आहेत। त्या ज्या बामणीबाई त्यांचंसुद्धा योगदान आहे गावाचं। त्यांनी शाळेला जागा दिली, पाण्याच्या टाकीला जागा दिली म्हणजे, आणि हे विलास नाईक पण सर्वपरिचित असा माणूस आहे। त्यामुळे माणगाव जिल्हा परिषदमध्ये हे तिन्ही उमेदवार अत्यंत चांगले आहेत, त्यामुळे शंका घेण्याची कारण नाही, त्या निश्चितच यशस्वी होतील। महान न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे, चंदगड।